संजय घरात घुसला तसा त्याला त्याच्या आईच्या खोलीतून भांडणाचा आवाज ऐकू आला. त्याने हातातली बॅग सोफ्यावर टाकली आणि लगेच आईच्या खोलीत गेला. खोलीत जाऊन बघितलं तर त्याची बायको रचना आणि त्याची आई दोघी जोरजोरात भांडत होत्या. दोघींना असं भांडताना बघून संजय जोरात ओरडला. तशी त्याची आई यमुनाताई रडत म्हणाल्या, संजय, मला आता वृद्धाश्रमात नेऊन सोड. आता मला अजून सहन होत नाही. हे ऐकून रचना पण जोरात ओरडत म्हणाली, सहन तर आता मला होत नाही. स्वतः तर वृद्धाश्रमात जाण्याचं बोलत आहात आणि सुनेला घरात कुठलाच हक्क देत नाही. बोलत तर अशा आहेत की यांनी मला घराची मालकीणच बनवून ठेवलं आहे. पण खरं तर हे आहे की त्यांना घराच्या तिजोरीच्या चाव्या हातातून सुटत नाहीत. हे ऐकून संजयने बायकोच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, रचना, बोलण्या अगोदर काहीतरी विचार करत जा. तू माझ्या आईशी या भाषेत बोलत आहेस. जर मी तुझ्या आईशी या भाषेत बोललो तर? आज रचनाला सहन झालं नाही. ती पण चिडून ओरडत म्हणाली, तुमच्या आईशी या भाषेत बोलले तर तुम्हाला एवढा राग येत आहे. पण तुमच्या आई तर रोज याच भाषेत माझ्याशी बोलत असते. तेव्हा तुम्हाला राग येत नाही का? मी समाजासमोर तुमच्याशी लग्न करून हक्काने या घरात आलेली तुमची बायको आहे. कुठली कामवाली नाही, जिला काहीही बोललं तरी तिला काही फरक पडत नाही. पण या गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही माझा नवरा आहात आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही. मी 2 वर्ष झाले सहन करत आहे, पण अजूनपर्यंत आईंच्या स्वभावात जरा पण बदल झाला नाही. या घराचा अधिकार तर लांबची गोष्ट, मला या घरातली सदस्य पण कोणी मानत नाही. त्यामुळे मी ही कानाखाली विसरणार नाही. नवऱ्याने मारल्यामुळे रचना खूप चिडली होती आणि ज्वालामुखीसारखी भडकली होती. जशी रचना खोलीतून बाहेर गेली तशा यमुनाताई संजयला म्हणाल्या, बघितले संजय, ही तुझ्या बायकोची वागण्याची पद्धत आहे. मी शेजारच्या पवारताईंच्या समोर तिला चहा बनवायला काय सांगितला, तिने तर सगळं घर डोक्यावर घेतलं. त्यांच्यासमोरच मला म्हणाली की तुमच्या मैत्रिणीला घेऊन वृद्धाश्रमात घेऊन जा आणि तिथे जाऊन चहा प्या. संजयला त्याच्या आईचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तरी पण बायकोचे आईसोबतचे वागणे त्याला वाईट वाटत होते. त्याची आई संजयसमोर रडायला लागली. तरी पण संजय आईला सोडून बायकोजवळ गेला आणि म्हणाला, रचना, काहीही असू दे, पण तू बाहेरच्या माणसांसमोर आईशी असं बोलण्याची गरज नव्हती. रचना जोरात ओरडत म्हणाली, जसे तुमच्या आईला कुणाच्याही समोर माझा अपमान करण्याची गरज असते आणि तुम्हाला काहीही जाणून न घेता माझ्यावर हात उचलण्याची गरज असते, तसेच मला पण बोलण्याची गरज आहे. तुम्ही मला हे विचारलं नाही की काय झालं होतं. सरळ माझ्यावर हात उचलला. त्यामुळे आता मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. असं म्हणत तिने कपाटातून कपडे बाहेर फेकायला सुरुवात केली. संजय ओरडत म्हणाला, रचना, आता हे काय नवीन नाटक सुरू केलं आहेस? सगळे कपडे कपाटातून बाहेर का फेकत आहेस? नवऱ्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत ती कपडे बाहेर बेडवर फेकत बडबडत म्हणाली, तुम्हाला सगळं नाटक वाटत आहे ना? असू द्या, काहीच हरकत नाही. पण आता मी या नाटकी घरात अजिबात राहणार नाही. हे ऐकून संजय डोळे मोठे करून बायकोकडे बघायला लागला आणि तिचा हात पकडून म्हणाला, हे सगळं काय आहे रचना? एवढ्या छोट्या गोष्टीवरून हे सगळं करायची काय गरज आहे? जर तुझ्या आईच्या घरी तुला कोण बोलले असते तर तिथे पण तू लगेच घर सोडून गेली असतीस का? रचना रागात म्हणाली, माझ्या घराची तुलना तुमच्या घराशी करायची गरज नाही. तुमच्या घराने मला दिलं तरी काय आहे? या घरात साधी एक गोष्ट पण मी माझ्या मर्जीने करू शकत नाही. मग तुम्ही कुठल्या घराबद्दल बोलत आहात? माझा हा स्वभावच नाही की मनात कडू आणि तोंडावर गोड. मी हे सगळं तुमच्या आईसाठी सोडलं आहे. आता मी जात आहे. संजय रचनाची समजूत काढतच राहिला, पण रचना बॅग भरून खोलीतून बाहेर निघून गेली आणि संजय तिच्या मागे मागे तिला थांबवत म्हणाला, अच्छा या रचना, आता सोडून दे. थांब, तू जरा इथे शांत बस आणि मला शांततेत सांग की नक्की काय झालं होतं. मी तुला मारल्याबद्दल पण सॉरी बोलतो. नवऱ्याची सॉरी ऐकून रचनाने मागे वळून बघितलं आणि त्याच्यावर ओरडत म्हणाली, आता तुम्हाला सॉरी बोलायचं आठवलं का? जाऊन तुमच्या आईच्या पदरात लपून बसा. तेवढे तिची सासू पण खोलीतून बाहेर आली आणि मुलावर ओरडत म्हणाली, संजय,
तुला तिची माफी मागायची काय गरज आहे? चूक तिची आहे आणि तू माफी मागत आहेस. माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली आहेत, पण मी तुझ्या वडिलांशी कधीच भांडण करून माहेर गेली नाही. असल्या नालायक सुनेचं आपण तरी काय करणार, जी घर सोडून माहेर जाण्याची धमकी देत आहे. सासूचे बोलणे ऐकून रचनाने रागात मुठ्या आवळल्या. ती रागात म्हणाली, मला नालायक बोलण्या अगोदर जरा स्वतःच्या मुलीबद्दल पण जरा विचार करा, जी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून घर सोडून इथे येऊन बसते. आणि ज्याला तुम्ही धमकी समजत आहात ना, ते सत्य आहे. जर तुम्हाला सुनेला काही हक्क द्यायचे नसतील तर मी तरी इथे राहून काय करू? हे ऐकून यमुनाताईंच्या सगळ्या अंगात आग लागली. त्या म्हणाल्या, जास्त धमकी द्यायची गरज नाही. आणि खबरदार, माझ्या मुलीचं नाव मध्ये घेतलेस तर. तुला जायचं असेल तर खुशाल जा. संजयने रागात आईकडे बघितलं आणि तिला खोलीत जायला सांगितलं. पण यावर पण यमुनाताई त्याच्यावर भडकल्या आणि म्हणाल्या, हो हो, तू तर मलाच आत जायला सांगणार ना. माझं या घरात आहे तरी कोण? माझं इथे ऐकणारं कोण आहे? त्या बडबडत राहिल्या आणि रचना घरातून बाहेर निघून गेली. संजय थांबवत राहिला, पण रचना रिक्षात बसून निघून गेली. भरल्या डोळ्यांनी संजय घरात आला तशी त्याची आई त्याच्यावरच भडकली आणि म्हणाली, बघितले का संजय, आता तूच निर्णय घ्यायचा आहेस. एकतर ती या घरात राहील किंवा मी. संजय काही उत्तर न देता खोलीत निघून गेला आणि बाईकची चावी घेऊन बाहेर आला. इकडे रचना डोळ्यातले पाणी थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण थांबतच नव्हतं. संजय आणि रचनाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण या 2 वर्षात तिला जरा पण शांती मिळाली नव्हती. लग्न करून सासरी पहिल्यांदा आली तेव्हा तिची नणंद टोमणे मारून तिचे स्वागत करत म्हणाली, वहिनी, सगळं काही शिकून आले आहेस ना? का अशीच आली आहेस? आमच्या घरात नोकर नाहीत, त्यामुळे सगळी कामं स्वतः करायला लागतात. नंदेला असं टोचून बोलताना बघून रचना तिच्याकडे बघतच राहिली होती. त्यावेळी संजय गोष्टी सांभाळत म्हणाला होता, रचना, आता तू तुझ्या नंदेची चेष्टामस्करी ऐकून घ्यायला तयार राहा, कारण तिला प्रत्येक गोष्टीत चेष्टा करण्याची सवय आहे. त्यावेळी तर रचना काही बोलली नाही, पण सारखं सारखं असं व्हायला लागलं तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, संजय, चेष्टा करायला मला पण येते, पण मी चेष्टा केल्यानंतर तुमच्या बहिणीला वाईट वाटू नये. हे ऐकून संजयला समजले होते की तो अजून बहिणीच्या बोलण्यावर झाकण घालू शकत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या बहिणीला जाऊन समजावत म्हणाला, तनू, ती तुझी बहीण आहे, घरातली नोकर नाही की तू आल्या आल्या तिला घरातल्या कामांबद्दल सांगितलेस. तुला पण लग्नाच्या अगोदर काही करायला येत नव्हतं, मग काय तू तुझ्या बहिणीला टोमणे मारणार आहेस का? या गोष्टींवरून तनूने घरात चांगलाच तमाशा घातला होता. ती म्हणाली, ठीक आहे दादा, वहिनीला जर मी केलेली चेष्टा खपत नसेल तर मी तिच्याशी बोलणं बंद करते. त्याची आई पण या गोष्टींवरून संजयवर भडकली होती. संजयने खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण दोघी मायालेकी ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. लग्नाच्या काही दिवसातच यमुनाताईंनी एक एक करून घरातली सगळी कामं रचनाच्या अंगावर टाकली, पण कधी किचनमधले डबे उघडून दिले नाहीत. जेवण बनवण्या अगोदर त्या सगळं सामान काढून ठेवत असायच्या. रचनाला तर अजूनपर्यंत हेही माहीत नव्हतं की किचनमध्ये कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे. कधी अचानक ती सासूच्या खोलीत गेली तर तिची सासू कपाटाला कुलूप लावून टाकायची. एकदा रचना सासूच्या खोलीत गेली तेव्हा तिची सासू कपाटात काहीतरी करत होती. सुनेला बघून त्यांनी लगेच कपाट लॉक केलं. पण ही गोष्ट रचनाला खूप विचित्र वाटली. घरातले सगळे काम रचना करत असायची आणि जशी संजय घरी यायची वेळ व्हायची तेव्हा तिची सासू रचनाला म्हणायची, रचना, आता तू जाऊन आराम कर, संजयला मी चहा करून देते. सुरुवातीला थोडंच हे सगळं कुणाच्या लक्षात येतं, पण एक वेळ तिने असं काहीतरी ऐकलं, ते ऐकून तिला धक्काच बसला. संध्याकाळी संजय यायच्या वेळी यमुनाताई सुनेला म्हणाल्या, जाऊन थोडा आराम कर. पण जसा संजय घरी आला त्याला चहा देत म्हणाल्या, संजय बाळा, मी आहे म्हणून तुझी काळजी तरी घेते, पण मी गेल्यानंतर तुझं कसं होणार? कारण इतर घरातलं काम करून झालं की खोलीत जाऊन बसते. असं नाही
की नवरा कामावरून थकून घरी आला तर त्याच्याशी बसून गप्पा माराव्यात. पण जेव्हा कधी रचना नवऱ्यासोबत गप्पा मारायला बाहेर यायची, प्रयत्न करायची, तेव्हा तिची सासू तिला काही ना काही काम सांगून गुंतून ठेवत असायची. त्या दिवशी रचनाने हे सगळं तिच्या कानांनी ऐकलं. तशी ती दोघांच्या मध्ये येऊन बसली. यमुनाताईंना आशा नव्हती, त्यामुळे तिला अचानक बघून त्या हैराण झाल्या. रचना बसून म्हणाली, आता बोला आई, तुम्ही काय बोलत होता? मला पण ऐकू द्या. हे ऐकून संजय बायकोकडे बघायला लागला. रचना म्हणाली, संजय, तुम्ही यायच्या वेळी आई मला खोलीत पाठवत असतात आणि मी थकलेली असल्यामुळे अर्धा तास झोपते. कितीतरी वेळा मी बाहेर आले होते, पण आईंनी मला काहीतरी काम सांगून अडकवत असायच्या, पण तुमच्यासोबत बसून गप्पा मारून देत नव्हत्या. एक बायको असून पण नवऱ्याला चहा देण्याचा हक्क त्यांनी माझ्याकडून हिसकावून घेतला होता आणि उलट इथे बसून माझ्याबद्दल तुमच्याकडे तक्रार करत आहेत. यमुनाताई समोरच बसल्या होत्या, पण त्यांच्या तोंडाला कुलूप लागलं होतं, कारण संजय त्यांच्याकडे रागात बघत होता. आत्तापर्यंत त्याला पण असंच वाटत होतं की रचनाला नवऱ्याची काही काळजीच नाही. संजय म्हणाला, पण रचना, मला याबद्दल कधीच वाईट वाटलं नाही आणि माझं आईच्या बोलण्याकडे लक्ष पण नव्हतं. हे चांगलं आहे ना, त्या निमित्ताने तुला थोडा आराम करायला मिळतो. हे ऐकून रचनाला राग आला आणि ती उठून खोलीत निघून गेली. जसा संजय खोलीत आला तशी रचना म्हणाली, संजय, आज तुम्ही तुमच्या आईच्या चुकीच्या वागण्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उलट संजय रचनाला समजावत म्हणाला, हे बघ रचना, मुलाच्या लग्नानंतर आईला मुलाला गमवायची भीती वाटत असते, त्यामुळे या गोष्टीचा मुद्दा बनवून कधीच फायदा होणार नाही. रचना रागात म्हणाली, संजय, गोष्ट फक्त एवढीच नाही. या घरात माझून पण मला घरातल्या सदस्याचा दर्जा मिळाला नाही. तुमच्या आईचा माझ्यावर विश्वासच नाही. मला अजूनपर्यंत माहीत नाही की घरातल्या कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. माझं स्वतःचं कपाट लॉक करायचा पण मला हक्क नाही, पण आईंचे कपाट कायम बंद असते. घरातले सगळे नियम माझ्या एकटीवरच आहेत. मी काय चोर आहे का? घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी माझ्यावर टाकून तुमच्या आईने मला ही जाणीव करून दिली आहे की मला या घरात फक्त कामासाठी आणलं आहे. संजयने खूप प्रयत्न केला गोष्टी सांभाळून घेण्याचा, पण नंतर रचना खूप शांत शांत राहायला लागली. जणू तिच्या मनात काहीतरी चालू होतं आणि तिचं हे शांत बसणं संजयला मनातून खात होतं. प्रत्येक वेळी सासूच्या चुकांच्या गोष्टींवर पडदा घालणे रचनाला मनातून तोडत होतं. यमुनाताई रोज स्वतः मुलाला चहा नाश्ता देत असायच्या. रोज जेवणाचं ताट स्वतः वाढत असायच्या. रचनाला त्याचं काही काम करून द्यायच्या नाहीत. त्याचं सगळं काम स्वतः करायच्या. एक दिवस रचनाने नवऱ्याचे कपडे घरातच धुवून टाकले. या गोष्टीवरून तिच्या सासूने घर डोक्यावर घेतलं. मी माझ्या मुलाची कामं करत जाईन, तुला त्यात नाक खुपसायची गरज नाही. रचना मनातून खूप दुःखी होत असायची, पण आतल्या आत तिच्या मनात रागाचा ज्वालामुखी भडकायला लागला होता. एक दिवस तिची नणंद तनू घरी राहायला येणार होती. तेव्हा तिच्या सासूने तिला अगोदरच चेतावणी दिली होती की मुलीच्या स्वागतात काही कमी राहिलं तर तुझं काही खैर नाही. रचना अगोदरच नंदेवर नाराज होती, त्यामुळे तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दोघी मायालेकी दिवसभर बाहेर फिरून रात्री जेवायला घरी आल्या. तिची सासू घरात आल्या आल्या म्हणाली, रचना, तुला माहीत आहे ना, आम्हाला आल्या आल्या जेवायला लागतं आणि तू अजून जेवणच बनवत आहेस. रचना रागात म्हणाली, आई, तुम्हीच किचनमध्ये जेवणाच्या सगळ्या वस्तू काढून देता ना. तुम्ही किचनमध्ये कपाटांना कुलूप लावले आहेत, मग मी जेवण कुठून बनवणार? आता तर फक्त खिचडी भात बनवू शकतो. हे ऐकून तिची सासू रागात तळमळून उठली. तिची नणंद तनू म्हणाली, मी खिचडी भात खाणार नाही, ते गरिबांचं खाणं तूच खा. आई, तू वहिनीला सांग मला फ्राईड राईस बनवून दे. हे ऐकून रचना लगेच म्हणाली, ताई, तुम्हाला स्वतःला पण बनवता येत असेल ना, मग तुम्ही स्वतः का बनवत नाही? त्या दिवशी रागात तिच्या सासूने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, पण रचनाने सासूचा हात पकडला आणि म्हणाली,
आई, हे सगळं माझ्यासोबत चालणार नाही. मी अजिबात खपवून घेणार नाही. आता खूप झालं. तुम्हाला घरची मालकीण बनायचं असेल तर खुशाल बना, पण नंतर माझ्याकडून कशाचीही अपेक्षा करू नका. त्या दिवशी झालेला तमाशा यमुनाताईंनी संजयला तेल मीठ लावून सांगितला. संजय काहीही जाणून न घेता रचनावर भडकला. तो म्हणाला, काहीही होऊ दे, तू माझ्या बहिणीशी असं बोलायला नको होतं. ती माझी बहीण आणि ती माझी आई आहे. तू या घरची सून आहेस, तर सून बनून राहा. रचना रागात नवऱ्याला म्हणाली, माहीत नाही मी कुठल्या दिवसाची वाट बघत बसले आहे संजय, कारण मी फक्त बोलण्यासाठी या घरची सून आहे. पण सत्य तर हे आहे की ना मी कुणाची सून आहे आणि नाही कुणाची बायको. आणि जर असते तर तुम्ही मला समजावले नसते. प्रत्येक गोष्ट कुलपात ठेवणाऱ्या तुमच्या आईला जरा काहीतरी बोला, मग नंतर माझ्यासोबत बोलायला या. तिच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता. तो संजयला पण दिसत होता. पण आईच्या आणि बहिणीच्या समोर बोलण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. आता रचनाचा राग स्पष्ट दिसायला लागला होता. दोघी मायालेकी संजयचे कान भरत होत्या. एक दिवस संजय तनूला म्हणाला, तनू, मी बघितलं आहे, तू तर इथे काडीचंही काम करत नाहीस, पण माझे कान भरायला सगळ्यात पुढे असतेस. माझ्या बायकोच्या चुका काढण्यात, तिला वाईट बोलण्यात तुझ्यात खूप हिंमत आहे, पण स्वतःच्या सासूची सेवा करण्याची तुझ्यात जरा पण हिंमत नाही. तुला लाज वाटत नाही का भावाच्या घरात आग लावताना? भावाचं बोलणं ऐकून तनू रागात म्हणाली, मी घरातच असते. तुझी बायको काहीही कामाची नाही. घराची जबाबदारी त्याला दिली जाते जो ती सांभाळण्याच्या लायकीचा असतो. पण तुझी बायको तर घरातली 4 कामं पण नीट करत नाही. मग अजून दुसरं काय सांभाळणार? एवढं वय झालं असून पण आईला बाहेरची सगळी कामं करायला लागतात, कारण तुझी बायको हिशोब ठेवणार नाही. त्या दिवशी रचना शांत बसली नाही. ती म्हणाली, ताई, घराची जबाबदारी मला यासाठी दिली जात नाही, कारण तुमच्या आईला भीती वाटते की मी घराची मालकीण बनून तुमच्या आईचे राज्य हिसकावून घेईल. त्यांची इच्छाच नाही की घराचा खर्च हिशोब माझ्या हातात यावा. आणि तुम्हाला तर अशीच आग लावायची असेल तर तुमच्या घरी जावा. हे ऐकून तनूने रागात रडत तिची बॅग पॅक केली आणि भावाला म्हणाली, दादा, आई, मी जात आहे. आता या घरात परत कधीच येणार नाही. तिची आई रागात मुलीला समजावत म्हणाली, तनू बाळा, जर या घरातून बाहेर कोणी जाणार असेल तर ती ही महाराणी असेल. तुला जायची काहीच गरज नाही, कारण हे घर तुझं आहे. सासूचे बोलणे ऐकून रचना चिडली आणि म्हणाली, हो हो, हे घर तुमचं आहे. माझं तर इथे काहीच नाही. त्यामुळे मी ते राहून तरी काय करणार आहे? मीच निघून जाते. त्या दिवशी रागात रचना बॅग भरायला लागली. खूप मुश्किलीने संजयने तिला थांबवलं होतं. 2 दिवसांनी तनू तिच्या घरी परत गेली. तेव्हा कुठे रचनाच्या जीवात जीव आला. तिची सासू टोमणे मारत म्हणाली, तुझी हीच इच्छा होती की माझी मुलगी तिच्या घरी जावी? रचनाने विषय वाढू नये म्हणून शांत बसणं योग्य समजलं. पण एक दिवस संध्याकाळी तिच्या सासूची मैत्रीण घरी आली आणि म्हणाली, आजकालच्या सुनांच्या हातात घराची जबाबदारी देणं म्हणजे खूप धोक्याचं आहे. यांचा काय भरोसा, किती उधळून येतील? आपलं वर्चस्व पण कायम ठेवायला लागतं. त्यामुळे मी माझ्या सुनेच्या हातात घराचा हिशोब देत नाही. तिचा काय भरोसा चावी हातात घेऊन मला वृद्धाश्रमात सोडून येईल? हे रचनाने ऐकलं होतं आणि मनातल्या मनात खूप चिडली होती, कारण तिची सासू सगळ्यांच्या समोर तिच्याबद्दल वाईट बोलत असायची. मग काही वेळात यमुनाताईंनी सुनेला आवाज देऊन चहा बनवायला सांगितला. रचना अगोदरच खूप चिडलेली होती. ती रागात म्हणाली, आई, तुम्हाला असं वाटतं ना की मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येईन? मग तुम्ही तिथेच जाऊन चहा प्या. त्यांची मैत्रीण तर उठून तिच्या घरी निघून गेली. पण या सासूसुनेची भांडणं सुरू झाली. तिच्या सासूला त्यांचा अपमान सहन झाला नाही आणि रचनाला तिच्याबद्दल वाईट बोललेलं सहन झालं नाही. रिक्षात जात असताना ड्रायव्हर रचनाला अचानक म्हणाला, मॅडम, अजून पुढं जायचं आहे का इथेच उतरणार आहात? त्याचा आवाज ऐकून रचना तिच्या भूतकाळातून बाहेर आली आणि रिक्षातून उतरून तिच्या माहेरी आली.
पण घरात पाऊल ठेवताच ती चकित झाली, कारण तिच्या अगोदरच तिचा नवरा घरात येऊन बसला होता. तिला बघून उभा राहिला. लगेच तिची आई म्हणाली, रचना बाळा, असं रागात घर सोडून येतात का? आईचं बोलणं ऐकून रचना म्हणाली, आई तू पण मलाच बोल. जर तुझी इच्छा नसेल की मी इथे राहावं तर तसं मला सांग, मी इथून निघून जाते. पण त्या घरात मी परत जाणार नाही, जिथे मला फक्त काम करण्याची मशीन समजले जाते. हे ऐकून संजयच्या डोळ्यातून पाणी आलं. तो रचनाला म्हणाला, रचना ही सगळी माझी चूक आहे. मी त्यावेळी बोलायला हवं होतं. पण जर तू घरी परत आली नाहीस तर माझं काय होईल? मला माझ्या आईच्या चुका माहीत आहेत आणि आता तू जे काही बोलशील ते मी करायला तयार आहे. नवऱ्याला रडताना बघून रचनाचे मन पागळले. तिच्या मनातला राग एकदम शांत झाला. तिला शांत झालेलं बघून संजय म्हणाला, रचना तुझ्याशिवाय माझ्या घराला घर पण नाही. प्लीज मला माफ कर आणि माझ्यासोबत आपल्या घरी परत चल. रचना म्हणाली, संजय मी तुमच्या आईची कामवाली बनून राहणार नाही, कारण त्याशिवाय त्या मला दुसरं काहीच समजत नाहीत. त्यांच्या मुलीला जर त्यांची एवढीच काळजी आहे तर त्या त्यांच्या घरी का जात नाहीत? बायकोचं बोलणं ऐकून संजयचा चेहरा उतरला. त्याला कळत नव्हतं की आता काय बोलावं. तेव्हा तो हिम्मत करून म्हणाला, ठीक आहे रचना, मी आईपासून वेगळा राहायला तयार आहे, कारण तू माझी बायको आहेस आणि आता मला तुझे सगळे अधिकार तुला द्यायचे आहेत. रचना पण म्हणाली, अगोदर तुम्ही तशी व्यवस्था करा आणि नंतर मला घ्यायला या. बायकोला होकार देऊन संजय घरी परत आला. घरी आल्या आल्या तो त्याच्या आईवर भडकला. संजय म्हणाला, आई रचनाला सून बनवून या घरात आणली होती, पण तू तिला कधी समजलीच नाहीस. अगं ती माझी बायको आहे आणि तू तो पण अधिकार तिच्याकडून हिसकावून घेतला होतास. आता मला तुझ्यासोबत राहण्याची गरज नाही आणि तुला तुझ्या मुलीची खूप काळजी आहे ना, मग तू तिच्यासोबतच राहा, कारण मुलं तर बरोबर असतात ना. हे ऐकून यमुनाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या मुलाच्या समोर हात जोडून म्हणाल्या, संजय मला असं वाटत होतं की सूनबाई घरावर हक्क दाखवेल आणि मला घरातून बाहेर काढेल. या भीतीमुळे हे सगळं झालं. पण बाळा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मी सूनबाईची माफी मागायला तयार आहे. तू फक्त मला एकदा तिच्याजवळ घेऊन जा. संजय रागात म्हणाला, तिला तुझं तोंड पण बघायचं नाही आणि आता मी पण या घरातून जात आहे. तुला तुझा अधिकार हवा होता ना, मग तू एकटीच राहा. हे ऐकून त्याची आई रडायला लागली, पण संजयने त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्याची बॅग घेऊन रचनाच्या माहेरी गेला. काही दिवसातच त्याने एक घर भाड्याने घेतले आणि तिकडे शिफ्ट झाला. आता त्याची आई एवढ्या मोठ्या घरात एकटी राहत होती. संजय कधी कधी त्यांना भेटायला यायचा. त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की जो त्रास, दुःख त्या सुनेला देत होत्या, त्या बदल्यात त्यांना एवढं मोठं दुःख आयुष्यभर भोगावं लागणार आहे.